नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर आणि तो विषय आहे आपल्या मुलांना लहानपणापासून चांगल्या सवयी कशा लावायच्या. कारण की चांगल्या सवयी आपल्या मुलांच्या आयुष्याची खरी पायाभरणी करत असतात. बालपणी लागलेल्या सवयी मुलांचं आयुष्य घडवतात नाहीतर बिघडवतात. तर चला जाणून घेऊया की लहान मुलांना चांगल्या सवयी लावण्याच्या अगदी सोप्या, मजेशीर आणि प्रॅक्टिकल टिप्स. लहान मुलं कोऱ्या पाटीसारखी असतात. त्याच्यावर आपण जे काही संस्कार लिहू ते त्यांच्या आयुष्यात अगदी गिरवले जातात, स्पष्टपणे दिसून येतात. आणि म्हणूनच 2 वेळा ब्रश करणं, खेळणी खेळून झाल्यावरती व्यवस्थित आवरून ठेवणं, थँक्यू म्हणणं ह्यासारख्या गोष्टी मुलांचं भविष्यात अनुशासन, शिस्त आणि स्वभाव घडवत असतात. पण जबरदस्तीने नाही बरं, अगदी प्रेमाने आणि हसत खेळत, अनुभवातून, खेळातून शिकवायचं. आता आपण पाहूया 5 अगदी सोपे पण प्रभावी नियम. नियम क्रमांक 1, छोटी सुरुवात करा. एका वेळी एक सवय शिकवा. उदाहरणार्थ, बाहेरून आल्यानंतर सर्वप्रथम आपण हातपाय धुतो. नियम क्रमांक 2, मुलांचे आदर्श बना. मुलं पालक काय सांगतात ह्यापेक्षा पालक काय करतात हे जास्त पाहत असतात आणि अगदी तसंच कॉपी करत असतात. त्याच्यामुळे तुम्हीच तुमच्या मुलांचे रोल मॉडेल बना. जी सवय त्यांना लागावी असं तुम्हाला वाटत असेल ती सवय पहिले स्वतःला लावून घ्या. नियम क्रमांक 3, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. तू छान केलंस हां, तुझा मला अतिशय अभिमान वाटतो. अशी वाक्य मुलांना जरूर सांगा, जरूर त्यांचं कौतुक करा. असं केल्याने त्यांनी वागलेल्या चांगल्या गोष्टींविषयी तुम्हाला कौतुक आहे हे त्यांना कळून येईल आणि त्या गोष्टी ते पुन्हा पुन्हा करतील. नियम क्रमांक 4, कन्सिस्टन्सी ठेवा. एका दिवशी शिकवलेली सवय दुसऱ्या दिवशी विसरून चालत नाही. त्याच्यामुळे ती सवय दररोज फॉलो केली जाते ना, तो नियम नियमितपणे पाळला जातो आहे ना, ह्याकडे लक्ष द्या. नियम क्रमांक 5, स्टोरी टेलिंगचा प्रभावी वापर. मुलांना एखादी गोष्ट, एखादी सवय शिकवताना कथेची, गोष्टीची मदत घ्या. गोष्टी स्वरूपात शिकवाल तेव्हा ते त्यांना ऐकायला आवडेल आणि ते फॉलो देखील करतील. उदाहरणार्थ, बंटी दररोज खेळून बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचा. त्याच्यामुळे तो स्ट्रॉंग राहायचा. माती किंवा कोणते किटाणू जर का त्याच्या अंगाला चिटकले असतील तर ते स्वच्छ धुवून निघायचे आणि तो कधी आजारी पडायचा नाही आणि त्यामुळे तो नेहमी स्ट्रॉंग राहायचा. असंच आपण पण बनलं पाहिजे. तर बंटीची ही सवय आपण शिकायला हवी ना. मुलांना सवयी खेळातून शिकवणं हे सगळ्यात यशस्वी तंत्र आहे. काय करू शकता? एक स्टिकर बनवा, रंगीबेरंगी स्टिकर, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सवयी लिहा. जसं की ब्रश करणं, थँक्यू म्हणणं, खेळणी आवरून ठेवणं. आणि मुलं ज्या ज्या गोष्टी करतील त्या पुढे त्यांनी स्वतः एक स्टारचा स्टिकर चिटकवायचा आहे. मग आठवड्याच्या शेवटी त्यांनी केलेल्या सगळ्या नियमित सवयींच्या कामाविषयी त्यांचं कौतुक करा आणि त्यांना एक छोटंसं बक्षीस द्या. रोल प्ले. मुलांना डॉक्टर आणि तुम्ही स्वतः पेशंट अशा पद्धतीने रोल प्ले करत गमतीशीर खेळ खेळा. जेव्हा मुलं डॉक्टर बनून तुम्हाला हातपाय धुण्याचे, व्यवस्थित शांतपणे बसून पाणी पिण्याचे सल्ले देतील तेव्हा त्या गोष्टी ते आपोआपच शिकतील. गुड हॅबिट्स ट्रेजर हंट. छोट्या छोट्या नोट्स ज्याच्यावरती छान छान सवयी लिहिलेल्या आहेत. जसं की आज तुझ्या शाळेची बॅग तू रेडी कर, आईला कामामध्ये मदत कर. ह्या नोट्स कुठेतरी लपवा आणि ट्रेजर हंटचा गेम खेळा. मुलं ती नोट्स शोधतील, ती वाचतील आणि मग ते काम करतील. ह्याच्यामुळे ह्या गेमची त्यांना एक्साइटमेंट वाटेल आणि त्यांच्याकडून तो नियमसुद्धा फॉलो केला जाईल. आता जेव्हा पालक म्हणून मुलांना सवयी लावण्यासाठी ह्या वेगवेगळ्या टिप्स आणि फंडे तुम्ही सगळे अवलंबणार आहात तेव्हा काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी त्या अशा आहेत की प्रत्येक सवयीला ती पूर्ण अंगीकारण्यासाठी मुलांना पुरेसा वेळ द्या. मुलं चुका करतील, त्या चुकांना चूक म्हणून न बघता तो शिकण्याचा एक भाग आहे असं म्हणून बघा. तू हे करू नकोस असं म्हणण्यापेक्षा हे करून बघूया अशी सकारात्मक भाषा वापरा.
मुलांच्या प्रत्येक चांगल्या कृतीमध्ये त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांचं कौतुक करा. लक्षात ठेवा, सवय जी असते ती एक बी पेरण्याचं काम करते, जे की संस्कार रूपी मोठ्या वृक्षामध्ये पुढे फलित होणार असतं. त्याच्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची आहे, उपयुक्त आहे, म्हणून इतर सर्व पालक मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त पॅरेंटिंग टिप्सच्या कॉन्टेंटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब. बाल संगोपन ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण एकत्रितपणे सकारात्मक कॉन्शियस पॅरेंटिंगचा प्रवास सुरू ठेवूया. हॅपी पॅरेंटिंग.